वन्दे वसुदेवसुतं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचानुगलादो पावननादो चराचरी मीरा कुशली काई तुम्ही रोडको वचने भाविका तुमचानुगलादो पावननादो चराचरी मीरा जनार्दनी तुमचा दास शिरास पुरवावी तुमचानुगलादो पावननादो चराचरी मंगली भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संगण की जय। जो देवकी वसुदेवास्तव झाला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणासक्त पियाला पूतनेते. आत्ताचं चिंतन करायचं. तर आजच्या जन्माष्टमीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण ज्याच्याविषयी श्लोक केलेला आहे 10व्या अध्यायातला, कृष्णीनाम वासुदेवस्मी पांडवानां धनंजय मुनिनामक्यहं व्यास कविना मूषणा कवी. या श्लोकाच्या 37व्या श्लोकाच्या खाली ओवी येते की जो देवकी वसुदेवास्तव झाला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणासकट पियाला पूतन. चिंतन करू आपण काय असेल ते. आजचा हा विशेष कार्यक्रम म्हणजे आज भगवान श्रीकृष्णांचा अवतरण आहे, म्हणजे अवतार झाला, भक्तांसाठी अवतार झाला, दुष्टांच्या नाशासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, गोब्राह्मण रक्षणासाठी. आणि असे युगानुयुगा भगवंतांनी अवतार घेतले. पैकी आजचा जो अवतार आहे कृष्ण अवतार, हा पूर्णोत्तम अवतारामध्ये सांगितला जातो, जो प्रभू रामचंद्रांचा, भगवान श्रीकृष्णांचा. आणि हे अवतार या अवतारामध्ये विशेष कार्य ही भगवंतांनी काही काही केली. तर माऊली ज्ञानोबरायांनी ओळख करून देताना हा कृष्णीनाम वासुदेवस्मी या पदाचं विश्लेषण करताना हा कोण आहे, कृष्णी म्हणजेच यादव कुळामध्ये हा जो जन्माला आला हा कोण आहे मूळचा. तर मूळचा तर परमात्माच आहे, भगवंत आहे. आणि तरी जरी असेल तरी त्याने तो कुठे आला, तर कोणापासून झाला, तर देवकी वसुदेवापासून झाला. अवतार झाला म्हणजे कार्य दिसायला सुरुवात होते, आकार प्रगट झाला मग कार्य होतं. देवाला कार्य करायचं असेल, विशेष कार्य भक्तांसाठी करायचं असेल, तरी सुद्धा एक देह धारण करावा लागतो. माया विशिष्ट अशा प्रकारचा हा देह भगवंत धारण करतात. जीवाचा देह हा अविद्याकृत असतो. पंचमहाभूतांपासून जीवाचा देह उत्पन्न होतो. भगवंताचा हा मायेचा विग्रह असं म्हटलेलं आहे. का माया विशिष्ट जो देव तो विग्रहाने लीलया तो देह प्रगट करतो आणि म्हणून त्याचा जन्म होत नाही. तो मायेचा विग्रह जो आहे तो प्रगट झालेला दिसतो. असा म्हणजे ज्या वेळेला वसुदेवजी आणि देवकी माता या कंसाच्या बंदीशाळेत होत्या, तुरुंगात होत्या, त्यावेळेला सुद्धा हा लीला विग्रह प्रगट करून पहिल्यांदा दाखवला व देवकीच्या समोर 8 वर्षाचा पुत्र म्हणून अशा पद्धतीचे प्रगटीकरण दाखवलं. देवकी माता फार घाबरलेल्या अवस्थेत होती. आता हा 8वाच आणि आता हा शेवटचा. मागं तरी ऑप्शन होते. 6 मुलं दुष्टांनी मारली, त्यावेळेला दुसरा मारला, ठीक आहे अजून आहे पुढे काहीतरी होईल, पुढचा जो येईल 4था. ते 3 मारले तर 3 गेली तर ठीक आहे, पण 4था जरी असेल आणि तो भगवंताचा अवतार असेल. नारद महर्षींनी तसंच सांगितलेलं होतं कंसाला सांगताना. तर ज्या वेळेला प्रथम देवकी प्रसूत होणार होती, झाली सुद्धा, त्याच्यानंतर तो गेला आणि तो पुत्र पाहिला.
पुत्र पाहिल्यानंतर त्याला फार आनंद वाटला. मामा म्हणून आपल्याच बहिणीचा आहे ना तो. आणि मग त्याला असं प्रेम थोडं तयार झालं. त्याला प्रेम उत्पन्न होऊन द्यायचंच नव्हतं. आणि मग त्यावेळेला त्यांनी पाहिल्यावरती त्याला असं स्मरण झालं की देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, पहिला नाही करणार असा त्याच्या चित्तात भाव तयार झाला. आणि ते पाहिलं आणि देवकीला फार आनंद झाला. त्यांनी ते पाहणं म्हटले भाऊ असा. तर म्हटला वा सुंदर आहे, छान आहे. आणि त्यांनी ते पाहिल्यावरती निघून गेला. देवकीलाही आनंद झाला. निघून गेला म्हणजे त्यांनी ते पाहिल्यावरती निघून गेला. देवकी म्हटले आता याच्या डोक्यात कमीत कमी तो एक मारा ना कमी आला तर, कारण ती फक्त माझी बुद्धी, आईची बुद्धी आहे. त्या आईच्या बुद्धीने जर पाहिलं तर असं लक्षात येतं की 8वा एक गेला ह्याने मारला, याचाच काय आहे, शत्रू आहे म्हणून मारला, तर त्याच्यामध्ये थोडीशी संगती आहे. बाकीची माझी पोरं नाही मारली भावाने तर चांगलंच होईल. आणि तसा भाव तयारही झाला. आणि त्याने तसाही विचार केला. आणि ज्या वेळेला तो निघून गेला त्यावेळेला लगेच नारद महर्षी आले. कारण त्याला ती नुसतं याला जर सोडून दिलं तर ह्याचं पापच पूर्ण होणार नाही. म्हणून त्याचा घडा भरला पाहिजे, पापाचा घडा भरला पाहिजे. या दृष्टिकोनातून मग नारद महर्षींनी ते म्हटले, मग आता त्यात युक्ती वापरली. नारद महर्षी म्हटल्यावर युक्तीचाच कार्यक्रम. ते म्हटले अरे कंसा, आणि विशेष गोष्ट पहा, नारद महर्षींचं वैशिष्ट्य पहा. नारद महर्षी हे दैत्यांकडे जातात, मानवाकडे येतात आणि देवांकडेही जातात, सगळीकडेच आदर. अशी एक व्यक्ती आहे की ज्याचा कोणीच अनादर करत नाही. आणि त्या नारद महर्षींनी ज्या वेळेला त्यांच्या असा एक मनुष्य पाहिजे ना कमीत कमी त्यांच्या तिथं जाणारा तरी. बुद्धी देणारा कोण आहे? तोच आहे. नारद महर्षींनाही बुद्धी देणारा तोच आहे. आणि त्या नारद महर्षींनी सांगितलेल्यावरती त्याचा विश्वास पटला. काय सांगितलं? ते म्हटले अरे कंसा, ते भगवान विष्णू म्हणतात बरं का, माझ्यासारख्याला सुद्धा फसवतात. फसवलं का नाही यांना? म्हणजे नारद महर्षींना फसवलं का नाही? कुठे फसवलं? अनेक ठिकाणी फसवलं. पण 60,000 पोरांचा जन्म देण्यासाठी कोणी प्रेरित केलेले? त्यांच्यामुळे. यांची वासना आहे, हा भाग वेगळा. पण तरीसुद्धा म्हणजे कामनेच्या द्वारे त्यांना नारद महर्षींना भगवान विष्णूंनीच फसवलं. किंवा हरिरूप ज्या वेळेला धारण करायचं मला असं म्हटलं, ह्यांच्या डोक्यात हरिरूप काय होतं? सुंदर रूप होतं. कारण हरिरूप हे सुंदर रूप म्हणून प्रसिद्ध आहे. तसं हरिरूप हे वानराचं सुद्धा रूप आहे. कारण वानराला सुद्धा काय म्हणतात? हरीच म्हणतात. आणि यांनी काय दिला, म्हणजे मला हरिरूप मिळावं अशी अपेक्षा केली नारद महर्षींनी. मोहिनी अवतार भगवंताने धारण केला होता. आणि तुम्ही कामावरती विजय मिळवला नाही हे सांगायचं होतं, त्यांना पराभूत करायचं होतं तिथं. एका दृष्टीने हे कल्याणच होतं. पण तरीसुद्धा भगवंताने हरी या पदाचा अर्थ वानराशी लावून यांना फसवलंच का नाही? यांच्या अपेक्षेला फसवलं का नाही? कोणाच्या? नारदांनी. मला सुद्धा त्या भगवंताने फसवलेले, तुलाच फसवेल, याच्यात काय विशेष नाही. पुण्य सारावया आले देव ऋषी, वदी बाळकाशी ठेवू नको, अजिबात ठेवू नको. पुण्य सारावया ते आले. आणि मग त्यांनाही पाठवणारा कोण आहे? तोच आहे. म्हणून ते साही व दिली, साही मारी दुराचार्य. त्या दुराचार्यांनी नंतर म्हणजे कंसाने सहांचा नाश केलेल्याचं येत आहे. आपण जे ओवीचं चिंतन करतोय त्या ओवीमध्ये जो म्हणजेच हा भगवंत म्हणजेच वासुदेव, धन्य त्याचे ज्ञान, नामदेवराय वर्णन करतात. न करती शोक. तेव्हा त्याच्या चित्ताला काही नाही झालं. या नामदेव आपल्या नारद महर्षींनी काय केलं? त्याला उपदेश केला.
आणि त्याचा उपदेश त्याने ऐकला सुद्धा, कंसाने ऐकला. ते म्हटले असं आहे, म्हटले बघ मला असं वाटतं की आता हे पहिला मुलगा आहे, याला मारायला नाही पाहिजे. हो म्हटले, मग मी तसंच केलं, याला मारायला नाही पाहिजे, याला मी तसंच केलं. म्हटलं मी नाही त्याला मारलं. पण हे भगवान विष्णू भयंकर हुशार आहे. तुला 8वा मारेल असं सांगितल्यावर 8 मुलांचं एक चक्र आहे म्हणे, आणि त्या 8 मध्ये जर चक्र सुरू झालं तर पहिला सुद्धा 8वा होतो, 7वा बी 8वा होतो, दुसरा 8वा होतो. कारण ते एक चक्र आहे म्हटले, सायकल. आणि ते फिरवल्यावर ते पहिला कोणता धरायचा, त्याने 8वा पहिला केला, 8वा 7वा केला आणि पहिला 8वा होईल. त्याचं सायकल फिरलं त्याच्यात. म्हणून असं काय म्हणता येत नाही की पहिला मुलगा हा 8वा असू शकत नाही. बरं, शिवाय पुत्र झालाय, शिवाय काय झालाय, पुत्र झालाय, तर तो पहिल्यांदा एवढ्यातच काम करेल तुमचं. आणि मग त्याच्या डोक्यात आल्यावरती तो पुन्हा गेलेला आहे. आणि पुन्हा गेल्यावरती मग मात्र देवकीला संशय आला की तिला वाटलं आता हा खास माझ्या मुलालाच मारण्यासाठी आलेला आहे. आणि आलेला होताच. त्या मग ज्याने तो त्या ठिकाणी त्या हे केलं, काय केलं, पहिला पुत्र त्यांनी मारला, दुसरा मारला, तिसरा मारला. तर त्या वेळेला त्या देवकीच्या भावना ज्या होत्या त्या वेगवेगळ्या प्रकट होत होत्या. जर भगवंतच असेल आणि माझंच रक्षण करणार असतील तर माझ्या 3 पोरांचं रक्षण का नाही करावं. म्हणजे हा रक्षणासाठी येणार आहे, मग 3 पोरं तर माझीच गेली ना. 3 पोरं मारल्यावरती 4थ्याच्या वेळेला जे असणारा भाव आहे देवकीच्या चित्तातला हा वेगळा होता, किंवा कदाचित पुढचे रक्षण होईल, 4था गेल्यावर पुढचं रक्षण होईल. पण ज्या वेळेला 8व्या पुत्राचा जन्म झाला आणि त्यावेळेला मारण्याचा विषय येतो, त्यावेळेला मात्र वेगळा भाव तयार होतो. तसाच प्रकार आधी 6 पुत्र त्या दुराचार्याने मारले. या ओळीमध्ये असा विषय येतो की कोणाच्या पोटी जन्माला आला, तर देवकी आणि वसुदेव. वसुदेव आणि वासुदेव याच्यामध्ये काय फरक आहे. वसुदेवाचा पुत्र म्हणजे वासुदेव, दोन्हीचे शब्द एकच, एकाच काना मारलेला आहे. तर त्या वसुदेव हा पिता आणि वासुदेव हा काय, भगवान श्रीकृष्णांना वासुदेव म्हणतात, वसुदेव नाही म्हणत. वासुदेव, वसुदेवाचा हा पुत्र तो वासुदेव. आणि मग तेव्हा या देवकी आणि वसुदेव असतो जन्माला, असं माऊली ज्ञानावरीने वर्णन केले. कोणाचा, तर जो वृष्णी या कुळामध्ये जन्म झाला ज्याचा, तो देवकी आणि वसुदेवाच्या पोटी जन्म झाला. कितवा म्हणताल तर तो 8वा पुत्र, जसा आकाशाच्या वाणीने प्रतिपादित केलेला होता तसा 8वा अवतार त्याचा झाला. म्हणजे 8व्या वेळेला देवकी प्रसूत झाली तेव्हाच त्याचा अवतार झाला. हे बरोबर आहे, म्हणजे क्रम बदलला नाही देवाने. कोणाकडून झाला तर वसुदेवाने देवकी स्तव झाला असा शब्द आहे, त्यांच्या पोटी झाला असा शब्द वापरलेला नाही. वसुदेव देवकी स्तव झाला. तर या स्तव पदाचा अर्थ असा आहे की त्यांच्या प्रेमामुळे झाला, असा अर्थ बदलला. कारण त्यांच्यासाठी झाला, त्यांच्या पोटी नाही झाला. कारण हा कोणाच्याच पोटी येत नाही. अयोनी संभव प्रगटे हा राग. कारण राघव म्हणजेच राम आणि कृष्ण हे 2 नसून एकच आहे. मध्ये असणारा जो आहे ते एकच आहे. त्यांची परंपरा अशी सांगितली शास्त्रातली की सुतप नावाच्या ऋषीचे, सुतप नावाचे प्रजापती, ऋषी नाही, सुतप नावाचे प्रजापती होऊन गेले. आणि सुतपाची पत्नी प्रसूती, वृष्णी का काहीतरी, तिथे प्रसूती असा एक शब्द आलेला आहे जो याच्यामध्ये चिंतनात नावात फरक असू शकतो. पण सुतप आणि प्रसूती हे, सुतप हे प्रजापती झाले आणि ते अनेक जे प्रजापती झाले पैकी ते आहे. तर त्या वेळेला सुतप आणि प्रसूतीच्या पोटी कोण झाला, म्हणजे यांनी तपश्चर्या केली, त्यांच्या पोटी नाही झाले कोणी.
तर त्यांच्या पोटी करून झाले असतील ते झाले असतील त्या काळात. पण त्यांनी इतकी तपश्चर्या केली प्रजापतीने, आणि मग ज्या वेळेला भगवान विष्णूंची तपश्चर्या केल्यावर भगवान विष्णू प्रगट झाले. ते म्हटले काय हवं आहे आपल्याला ते सांगा, आपली इच्छेप्रमाणे वरदान देतो. तेव्हा भगवान विष्णूंनी वरदान मागितल्यावरती ते म्हटले तूच आमच्या पोटी जन्माला यावा अशी आमची इच्छा आहे. तू भगवंताचाच जन्म आमच्या पोटी व्हावा अशी इच्छा आहे. लोक मागतात पण मुलं बाळ मागतात, पण मुलंच मागत असताना तूच मुलगा हो असं कशाला मागेल कोण? म्हणजे तूच आमचा पुत्र होऊन जन्माला ये, याच्यात सकामता आहेच. आणि प्रजापतीच्या दुसरं प्रजापती या दृष्टिकोनातून त्याला वंश विस्तार करायचा बी आहेच. प्रजापती हे पद कशासाठी आलेलं आहे? त्याच्या विस्तारासाठी. जसं कश्यप हेही म्हणी त्याच्यातलेच आहेत आणि तेच आहेत ते, बरं दुसरे नाही. तर त्याच्यात यांनी पुत्र हवा, पण पुत्र म्हणजे तूच आमच्या पोटी जन्माला यावा म्हणून तपश्चर्या केलेलं जे पाठीमागचा प्रजापतींनी जे केलं तेच प्रजापती म्हणजे सुतपच पुढे सुतपानी ही जी प्रसूता होती तीच पुढे कश्यप आणि आदितीच्या रूपाने प्रगट झालेली. आणि मग त्याच्यातच सुरुवात झाली. वामन अवतार कुठं झाला? कश्यप आदितीच्या पोटी वामन अवतार झालेल्याची बी नोंद आहे. त्या वामनाचा वाम अवतार जो झालेला आहे तर त्याच्यात मग कश्यप मुनी आणि त्याच्या आता मग पण वामन अवतार हा थोडक्यातच झाला, उरकून गेलं. एवढ्या लवकर म्हटल्यावर कसं काय व पुत्र सुख आम्हाला काय आहे का नाही काय? मग म्हटले पुत्र सुख तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये मिळेल, म्हणजे पुढच्या अवतारात. त्यावेळेला भगवान विष्णूंनी सांगितलं एकाच वेळेला नाही 3 वेळेला तुमच्या पोटी जन्म. आणि मग पुढचे 3 जन्म जे आहेत ते कश्यप आदिती दशरथ कौशल्या आणि पुढचे जे आहे ते वसुदेव आणि देवकी असे 3 जन्म ह्या प्रजापती सुतपांचेच आहेत आणि प्रसूतीचे म्हणजे मूळचं नाव. आणि त्या तिन्ही जन्मामध्ये आलेले दिसत आहे. ते तिन्ही जन्मामध्ये देवाची संगती म्हणजे पुत्र म्हणून झाली. त्याच्यात चांगला पुत्र देवाच्या अवतारामधला चांगला पुत्र म्हणलं तर प्रभू रामचंद्र आहे तसं पाहिलं तर. मग प्रभू रामचंद्र कारण तिथं मर्यादित राहणं, आई वडिलांच्या बरोबर सुद्धा काय त्यांची सेवा केलेली दिसते देवाने, म्हणून त्यांचीच सेवा प्रभू रामचंद्रांनी केलेली दिसते. तर ते प्रभू रामचंद्रांनी सुतप मुनींची ऋषींची प्रजापतीची सेवा केलेली दिसते त्या अवतारामध्ये. दशरथ राजा आता त्याच्यातही त्यांचं कर्म त्याच्यात काम करतं. म्हणजे दशरथ जर देवाचे पुत्र देवाचे बाप असतील तर मग त्यांना कर्म नाही भोगायला यायला पाहिजे अशी कोणी म्हणेल. पण देवाच्या कर्माचा आणि त्यांच्या आईवडिलाच्या कर्माचा हा भेद आहे. जे सुतपांचं कर्म आहे प्रजापती सुतपांचं तेच कर्म तुम्हाला पुढच्या अवतारामध्ये दिसतं. म्हणून त्यांची मुलं मारावीत, बरोबर आहे ना? म्हणजे त्यांच्या 6 मुलं मारली, बरोबर आहे. कोणाची? देवकी आणि वसुदेवाची 6 मुलं मारली. अर्थात त्या सुतपांची 6 मुलं गेलेल्याचं वर्णन. एका पुत्राला जो पुत्र आहे जो देव म्हणून प्रकट होणार आहे त्याच्या आधी 6 पुत्र यांचंही कर्म काम करतंय ना. जसं कंसाचं पाप काम करतंय, कंसालाही पापाचा घडा भरायचा आहे, तसा यांच्याही कर्माचा नाश करायचा आहे. कोणाच्या? म्हणजे त्यांची मुलं मारून त्यांनी त्याकडून जे काही कर्म अर्थातच त्यांची पुत्र मरण हे कर्म पापाचंच कर्म आहे आणि ते कर्म त्यांच्याकडून कुठून तरी झालेलं आहे आणि त्या कर्माची परतफेड त्या ठिकाणी करून याच्या पापाचाही घडा काढला आणि त्यांचा पापाचा क्षयही झाला. 2 कामं झाली. एकाच्या पापाचा क्षय झाला आणि एकाच्या पापाचा घडा. आता ह्याच्यात देवाने नाही काय केलं तर याच्यामध्ये त्यांच्या कृती काम करताना दिसत आहेत. म्हणजे कंसाची जी भूमिका आहे त्याच्यात तो कंस हा मारण्याची आणि त्यांना मी मारलं. आपल्या विचारसागरामध्ये हाच विषय चालू आहे ना की ह्याला प्रारब्ध धरायचं कर्म धरायचं, कारण तिथं तर दोन्ही आता प्रारब्ध धरावं तर लागेल ना. एकाचा प्रारब्ध क्षय होणार आहे
आणि याच्यात प्रारब्धात याच्या क्रियामानात वाढ होणार आहे, म्हणजे पापात वाढ झाली. तर ते असं दिसून येतं. आणि मग हे झालं कसं काय, तर दोघांच्या ठिकाणी असणाऱ्या अहंकाराच्या द्वारे या कर्माचं विश्लेषण केलं जातं. तर तेव्हा ज्यांनी निर्माण केलेलं कर्म आहे त्या कर्माचा क्षय, त्याच्यात देवाचा जन्म जरी अपेक्षित असला, या सुत प्रजापतींना जरी ते आपल्या पोटी देव यावा असं वाटत असेल, किंवा वसुदेव देवकी म्हणजेच ते असतील, तर त्यांना वाटत असेल देव आपल्या पोटी यावं हे पुण्य, आणि 6 मरावे हे पापाचा क्षय. 7वेच्या वेळेला घटना वेगळी घडलेली, कारण कुमारीसाठी गोकुळी गेला असं माऊलींनी ओळीमध्ये सांगितलं. त्यामुळे पुढे घटनेमध्ये फरक पडलेला आहे. पण पहिल्या त्याच्यात तेव्हा याच प्रजापती म्हणून प्रजापतींचाच अवतार हा वसुदेव आणि देवकी असे असून, म्हणजे मागच्या जन्मातले कश्यप आणि आदितीचेच हे अवतार आहेत पुढे आलेले, किंवा दशरथ आणि कौशल्या हेच वसुदेव आणि देवकी झालेले. पण पुण्याचे भोग, पुण्य पापाचे भोग वेगवेगळे दिसत आहेत. म्हणजे आणि त्याच्यामध्ये मग हे अवतार कधी झाले असं जर म्हणतात, तर सत्ययुगातला पहिला, सत्ययुगामध्ये प्रगट कोण झाले, हे आपले प्रजापती सुतप आणि प्रसूती, हे सत्ययुगामध्ये. आणि त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये रघुरामचंद्रांचा अवतार झाला. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार, आणि वामन अवतार बळीच्या वेळेला तो सत्ययुगातलाच आहे, पाठीमागच्या युगातलाच आहे. म्हणजे सत्य, कृत, त्रेता आणि द्वापार यामध्ये हे 3 अवतार पुढचे झालेले, त्यांचे जन्म झाले आणि त्याला अनुसरून त्यांचे अवतार कार्यही झालं. भगवंताने त्यांच्या कर्माबरोबर संगती लावलेली, म्हणजे अवतार तर घ्यायचा, तर त्यांच्यासाठी आलास म्हणून स्तव पदाचं आपण चिंतन करत होतो की वसुदेव देवकी स्तव झाला, तर त्यांच्या पुण्यामुळे, त्यांच्या पुण्याचा याला भोग द्यायचा आहे का नाही, जायला. पण मग तो कालावधी कोणता ठरवायचा हा देवाने ठरवलेला असतो. म्हणजे वामन अवतार ज्या वेळेला झाला त्यावेळेलाही बळीराजाला पाताळात न्यायचं, तर त्याची ही काळवेळ ठरलेली, कोणत्या वेळेला बळीला पाताळात घालायचा, म्हणजे त्या ठिकाणी तिथं त्याचा अवतार धारण करायचा. तर त्याच बळीराजाच्या त्या म्हणजे तो जो कालावधी आहे त्याच कालावधीत यांना प्रगट करावा लागेल. नाही नाही, त्यांच्या आईबापांना, आणि आईबापांना त्यावेळेलाच पुत्र झाला असं त्यावेळेला भासेल. आणि नंतर हा तोच पुत्र म्हणून हाच भगवंत मी यांचा पुत्र आहे असा तर भासवावं लागेल ना, कारण त्यांच्या तेवढ्या पुण्य आहे ना, त्यांनी निर्माण केले, तपाचं सामर्थ्य निर्माण करून त्यांना तेवढ्या काळात, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते भासवलेलं दिसतं. म्हणून तो कालावधी ही नक्की आहे, देवाचा अवतार घेण्याचा कालावधी नक्की असून त्याच कालावधीत त्याच्या आईवडिलांना जन्म हाच देतो. मी नेहमी सांगत असतो, कोण कोणाचा पुत्र आहे वो, कश्यप आदितीचा वामन आहे का वामनाचेच कश्यप आदिती, दशरथ कौशल्याचा राम आहे का रामाचेच दशरथ कौशल्य आहे, वसुदेव देवकीचा कृष्ण आहे का कृष्णाचेच वसुदेव देवकी आहे. तर भासवणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे, म्हणून स्तव पद टाकलेलं ते त्याच्यात भासवते. देवाकडून हे भास आपल्याकडून आपल्याला असं वाटतं की आपण केलेलं आपल्यासाठी झाला, आणि नाहीतरी वसुदेव देवकीला प्रेम होतं का नाही, आतून प्रेम होतंच, आणि त्या प्रेमामध्ये त्यांना ते वाहतच होतं, आणि त्यांना असं वाटायचं की देवाने काय हो आणि आपण हे बोलताना हेच म्हणतो, ते वसुदेव देवकीचं पुण्य त्यांच्या पोटी जन्माला आलं, त्यांच्या पोटी पुण्य नव्हतं असं नाही, पुण्य होतं पण क्षय पावणारं पुण्य होतं. त्याच्यानंतर 4था अवतार झाला का त्यांच्या पोटी, नाही, तर तिथं पुण्य क्षय झाला, म्हणून सकाम पुण्य जे आहे ते क्षयाला जातं. ते कोणाचं का असं निर्माण केलेलं, एवढ्या मोठ्या प्रजापतीने निर्माण केली, त्यांची पुण्य क्षय पावली, भोग देऊन गेले. पण भोग असा नाहीये, त्याच्यातही म्हणजे देवाला वागवणं हे फार आनंदाचं ठरलं का दुःखाचं ठरलं हे पहा ना. इकडून जर विचार केला की काय मागून घेतलं त्यांनी, आपल्याला वरून तर असं वाटतं की किती व चांगलं आहे, देव आमच्या पोटी जन्माला आला,
आणि तो येतानाही ताण आणि जातानाही ताण आणि मध्ये राहतो ब्रह्मदेव आणि- नाही. हा, वडील म्हणून आणि नमस्कार. मध्ये त्याला तसंच ठेवलं. वडील वसुदेव म्हणून देव नमस्कार येते पाय. हा नमस्कार ती पाय. तो जगाला ब्रह्मज्ञान सांगतो, अर्जुनाला मुक्त करतो, पांडवांच्याकडे जातो, त्यांच्याकडे पाहतो आणि या वसुदेव देवकीला बंदी शाळेमध्ये ठेवलं, सोडवलं त्यांनी. नंतर त्याने ते ठेवलं तर ते म्हटले, अरे कृष्णा तुला तर सगळे लोक देव म्हणतात. हो म्हटले, मी आहेच आहे की देवच. आम्हाला काही सांग ना तू. नाही तुम्ही पिताश्री आहात, तुम्ही माताश्री आहात, माताश्री आणि पिताश्रींची पूजा करावी. तू पूजा करत होता पण सांगितलं काहीच नाही. म्हणलं काय रे तू, आम्हाला काय तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात. आता ह्या मोठेपणाला काय चाळायचो, कारण हा काही सांगितलं म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणजे वसुदेव देवकी त्यांनी सांगितलं, म्हटले हा मोठा म्हणवतो पण आम्हाला काहीच देत नाही. मग ते का देत नाही याचं कारण बी, तुम्ही सकामी आहात. तुम्ही कसे आहात, तुम्ही आहेत सकामी आहात. आणि तुम्ही जर अधिकारी असते तर दिलं नसतं का. आणि त्याला जन्म कोणताही असला तरी चालतो. कोणत्याही जन्मात कोणालाही फक्त अधिकारी बांधला की तो त्याच्या जवळ असतो, आणि आण अधिकारी असेल तर त्याच्यापासून फार लांब असतो. आण अधिकाऱ्याने मोक्षाची इच्छाच करायची नाही, त्याने पहिल्यांदा अधिकार वाढवून घ्यायचा. आणि अधिकार वाढवल्यानंतरच हा काय करणार आहे, त्याला जवळ करणार आहे. अन्यथा जवळ करत फिरत काही नाही. तर तेव्हा अधिकार. आणि मग म्हणून मागचे यांचे जन्म जरी दिसत असतील देवाचे अवतार, मग आता त्याच्यात अवताराला त्यांनी त्याचं कार्य जोडून घेतलेलं आहे. यांच्या स्तव जरी झालेला असेल तर यांच्या प्रेमाची परतफेड झाली, यांचा आणि त्यांचा हिशोब मिटला. हिशोब मिटल्यावरती देव म्हणतात, पहा तुमचं तुम्ही पुढे पाहाल. कारण देवाच्या दृष्टीने आईबाप बी सारखे, प्रजा सुद्धा अख्खी प्रजा सारखी आहे असं नाही. मग सखी प्रजा असं जर असे असेल तर भक्त प्रल्हादाचं रक्षण करतो आणि हिरण्यकशिपूचा नाश करतो का. ते सगळे सारखे तर त्याच्यामध्ये एक भक्त असून जो काय आहे धर्मयुक्त आहे, आणि एक काय आहे अधर्मी आहे. म्हणून जसं ऑपरेशन केलं जातं शरीराचं, आणि शरीराचं ऑपरेशन करून एखादा खराब पार्ट असेल तर तो काढून टाकला जातो. जर तो उपयोगी ठरलेला नसेल तर त्याला काढलं जातं. ही लौकिक परंपरा सुद्धा तशीच आहे. देव सुद्धा असंच कार्य चालवतो. कसं खराब काढून टाकतो. यालाच म्हणतात, या अधर्म झाला, दैत्य दुष्टांचा नाश केला याने. धर्मरक्षावया अवतार घेसी. धर्मरक्षावया अवतार घेसी. आपले पळशी भक्त आपले पाळसी भक्तजना आपल्या. आणि मग बाकी दुष्टांचा तो काय करतो, संहार करतो. भक्त राखे पाय भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. घेऊन या घेऊन या चक्र गदा. हाची धंदा करीत. हाची धंदा करीतो. भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. तर तेव्हा हा म्हणजे हाची धंदा करतो, म्हणजे त्यालाही धंदा आहे. अवतार हा एक धंदाच आहे. त्याने सृष्टी निर्माण केलेली आणि सृष्टीचं पालन करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी त्याच्याकडे असल्याने धंदा. पालनाचा धंदा वेगळा, संहाराचा धंदा वेगळा आणि उत्पत्तीचा धंदा वेगळा. तिन्ही धंदे आहेत. म्हणजे प्रोडक्शन करणं, त्याचा व्यापार करणं आणि त्याला सेवा देणं. पुढचा सेवा व्यवसाय बी आहे ना, सर्व्हिसिंग आहे किंवा तसं. आणि ती सर्व्हिसिंग बी महत्त्वाचीच आहे. हा सर्व्हिसिंग करता करता प्रॉडक्टच नष्ट करून टाकतो. निर्माण केलेलं उत्पन्न या जगाला कोणी निर्माण केला, त्यानेच निर्माण केलं. मग त्याचं पालन करण्याचं ते काम तोच करतो, आणि याचंच नाव धंदा असं केलेलं आहे. मग तो धंदा करत असताना त्याला हे करावं लागतं. म्हणून तो नुसता धंदा या पदाचा अर्थ सगळ्यांचं प्रेमाने पालन करतो. बरोबर आहे, प्रेमानेच आहे. खराब भाग नष्ट करणं हे प्रेमच असतं आहे ना, कारण त्याचं प्रेमच आहे ना ते. अधर्माचा नाश केला तर हे प्रेमच आहे. दोषाची लिहिली फाडली, अधर्माची अवधी तोडली, धर्माची गुढी उभारली सज्जना. सज्जनांकडून त्यांनी धर्माची गुढी उभारवली.
आणि दोषाची लिहिली आडली. दुष्टांचा नाश केला हे कार्य देवाचं. आणि मग ते करायचं असेल तर त्याला संगतीच लावलेली सगळ्या, की त्याच युगात का अवतार, आता का नाही अवतार घेतला? नाही, आता अवताराचा नाही, कारण हा त्याचा ड्रॉप कालावधी, त्याच्या दृष्टीने आता काय आवश्यकता नाही म्हटले. ज्या वेळेला कालावधी, संत सुद्धा अवतरित होतात. अवतरित होणं म्हणजे कर्माच्या द्वारे न येईल, ज्याचे अवतार आहे. म्हणून देवाला कर्मकारण नाही, देवाच्या अवताराला कर्मकारण नाही. जीव येतो, जीवाला यावं लागतं आणि देव अवतार घेतात. आणि ते अवतार घेताना त्या विश्वाच्या रक्षणाचा हेतू त्याच्या पुढे असतो, म्हणजे दुष्टांचा संहार, भक्तांचं रक्षण. काही वेळेला प्रेमापोटी बी देव येतो. प्रेमापोटी म्हणजे जसं आता या सगळ्यांचे अवतार झाले, या सगळ्यांचे जन्म झाले गोकुळामध्ये, गोपिकांचे, गोपाळांचे, आणि त्यांच्या प्रेमापोटी सुद्धा देवाला यावं लागलं, म्हणजे त्यांचे प्रेम पुरवण्यासाठी. गोपिकांच्या प्रेमासाठी आणि कंसाभय संभ्रम आणि गोपिकांच्या ओवी आहे. तर तेव्हा त्यांच्या प्रेमासाठी, गोपिकांच्या प्रेमासाठी याचा अवतार. अजून अवतार घ्यायचं प्रयोजन काय असं म्हटलं तर मग भगवद्गीता सांगितली का नाही, ज्ञानाचा उपदेश केला. आणि जगाला हे ज्ञान देणं हे देवानेच काम केलं ना. म्हणून उपदेश करण्यासाठी सुद्धा गीतेच्या रूपाने गीतेचा उपदेश करायला देवाचा अवतार झाला. तर हे अवतार कार्यच आहे देवाचं, तोही एक कार्य. आम्हाला ही भगवद्गीता आमच्या समोर यावी, तर समजा देवाने उपदेश केलेलीच नसते तर आमच्या समोर कशी काय आली असावी. म्हणून अख्ख्या विश्वाला भगवद्गीतेच्या माध्यमातून उपदेशच झाला आणि विश्व तारावयाच झाला हा अवतार. भगवान दत्तात्रयाचा. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा हा विश्वाला तारणं, उपदेश करणं, रक्षण करणं, दुष्टांचा संहार करणं, भक्तांचं लालन पालन करणं, तर याच्यासाठी अवतार झालेले दिसतात. त्यातला आवडीचा मुद्दा देवाच्या धर्मरक्षण असं येतं. कारण धर्माच्या रक्षणासाठी झाला, म्हणजे देवकी यांच्या पोटी जरी झालेला असला तरी ह्याच्यात मूळची हेतू होता. नुसतं तेवढंच काम नाही झालं, यांचं पुण्य सरलं, म्हणजे त्याचा अवतार झाल्याने यांचं पुण्य सरलं, निर्माण केलेलं त्याची फेड झाली. पण मग नुसतंच त्याचा अवतार झाल्यावर तिथं संपला असा नाही झाला. तर मग त्याने काय केलं की ज्या विश्वात अधर्म झालेला असेल तर त्यावेळेला त्या अधर्माचा नाश करण्याचं काम भगवंताकडून होणार आहे. म्हणून तो त्याच्यासाठी तो कर्तव्यशीलता झाली. दैत्यांच्या साधूंची कुळे गिवसी, साधूंचा मान घेवसी, साधूंचा मान घेवसी, सत्यांची कुळे नासी असं म्हटलंय ना. तर दैत्यांच्या कुळांचा संहार. आणि मग ते आता विश्लेषण केलं मी तुम्हाला. तर अशा पद्धतीने अधर्माचा विचार केलेला आहे. अधर्म तरी का, त्याला का अधर्म प्रिय नाही? कारण धर्म आणि अधर्म हे दोन्हीही या विश्वामध्ये निर्माणही होतात आणि निर्माण होतात याचा अर्थ त्याच्यामध्ये तो आहे. धर्माची किंमत ही अधर्मानेच वाढवलेली असते, नाही तर धर्माची किंमत राहिली नसते. सगळे सज्जन असते तर काय उपयोग आहे? ते म्हणजे सगळे सज्जन अगदी सकाळी उठतात, स्नान करतात, देवपूजा करतात, सगळेच करतात म्हटले तर मग उपदेश कोणाला करायचा? नंतर सगळेच ती केल्यावर ज्ञानेश्वरी वाचतात, सगळे चिंतन करतात, मग सगळे नाही करत. मग त्याच्यामध्ये म्हणून मग तिथे ते कर्मांश जो आहे ना आणि वासनांश याच्यावरती स्वातंत्र्य दिलं, जीवाला स्वातंत्र्य दिलं. जीवाने त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून कर्माच्या द्वारे अधर्माची प्रवृत्ती वाढवली आणि मग त्याचा नाश करायला याला यावं लागलं. आणि मग धर्मायुक्त राहणाऱ्यांचं रक्षण आणि अधर्म करणाऱ्यांचं नाश हाही भाग तयार झाला. तर त्या मग तो धर्माने काय होईल? धर्माने हे जीव अज्ञानग्रस्त झालेले ते धर्माच्या द्वारेच मुक्त होतात. धर्म या पदाचा संकुचित अर्थ नाही करायचा, की हिंदू मुस्लिम वगैरे असा अर्थ नाही करायचा. तर हे प्राकृतिक धर्म झाले बाहेरचे. सत्य याला धर्म असं म्हटलेलं आहे.
सत्य हा धर्म आहे. अहिंसा परमो धर्म, सत्य परमो धर्म, सत्य हा धर्म आहे. पवित्रता. हा अहिंसा, त्याच्यात सांगितलं ना भागवतात दया, सत्य क्षमा, सत्य शांती, सत्य हा भागवतामध्ये आलं, सगळीकडेच आलेलं आहे. तर याला धर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोणाची हिंसा करू नये, याला काय म्हटलं आहे? अहिंसा परमो धर्म. हिंसा करू नका. हिंसा करू नका. तर हिंसक प्रवृत्ती तर जन्माला येते ना. त्या हिंसक प्रवृत्ती जन्माला आल्या की तो हिंसेकडे वळतो, त्याचंच नाव अधर्म झालं. त्याच्यामुळे काय होईल? तुमच्यात सत्वगुणांचा ऱ्हास होईल, आणि सत्वगुण ऱ्हास झाला की ती व्यक्ती आपापच काय होते? अवगुणी बनते. तो इकडे जाणार नाही, म्हणजे भगवंताच्याकडे जाणार नाही. देवाकडे जाण्यासाठी, या जीवाला देवाकडे जाण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. म्हणून धर्माने वागावं असे भगवंताचीच आज्ञा आहे. सगळ्यांना म्हणतात तुम्ही धर्माने वागा, धर्माचं आचरण करा, अधर्मी राहू नका, अधर्मी वृत्ती बाळगू नका. आणि मग काय करा? विहित धर्मानुसार विहित कर्माचं अनुष्ठान करा आणि स्वरूपाकडे जा, असं सांगायचं आहे ना. याला पालन असं म्हटलं. याचंच नाव काय केलेलं आहे? पालन. देवाने पालन केलं का नाही? आपलं पालन कोण करतो? तुम्हाला सद्बुद्धी देऊन हाच विष्णू पालन करतोय ना. आणि मग हे पालन करत असताना धर्मरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आला. आता कोणाला असं वाटतं की काय धर्म काढलंय नेवा, याच्या रक्षणासाठी याला यायची काय आवश्यकता? तर याच्याकडे कामच कोणतं आहे? पालनाचं. आणि पालनामध्ये हा भाग आहे. दुष्टांचा नाश करूनही हा पालनच करतो, आणि त्याचे जे भक्त आहेत त्यांचं रक्षण करूनही हा पालन करतो. या दोन्ही गोष्टी पालनाच्या झाल्या. जो वेड्यागत वागतो त्याला शिक्षा देणं हे कामच आहे, कोर्टाचं कामच आहे. आणि सज्जन जर असेल तर त्याला अधिकार प्राप्त करून देणं हे कोर्ट काय करतं? पालनच करतं ना. म्हणजे तुमच्या अधिकाराचं पालन जसं कोर्टाकडून करण्यात आलं, त्याला ज्याचा जो अधिकार असेल त्याला तो प्राप्त व्हावा, तसाच प्रकार देवाकडून झालेला आहे. आणि भगवंत याचं काय करतो? नियोजन करतो. आणि नियोजनामध्ये अवताराचा समावेश असतो. म्हणून अवताराला येतो. तर हा धर्मरक्षावया अवतार घेसी आपल्या तुपाळशी, तेव्हा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कर्वन करणे पाखंड हे संतांकडे गेले. हे प्रमाण कुठे जातं? संतांकडे. कारण त्याच्यात हे बी आहेत. आता संत हे देवच आहे, वास्तवतेने ते देवच आहेत, पण त्यांच्या कार्याचा जो भाग असतो तो मर्यादित आहे. ह्याचा अमर्यादित कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न. संतही कर्तुम अकर्तुम अन्यथा शक्ती संपन्न असतात. पण देवाचं कार्य विशेषत्वाने पुढे येतं. कारण संतांच्या ठिकाणी दया नावाचा एक प्रकार आहे, आणि तो काही कार्य करू देत नाही. काही कार्यातला दया हा अडथळा आहे. म्हणून संतांकडून कठोर भाषेचा प्रयोग होत नाही. आणि हा मात्र दुष्टांचे निर्दळन असं लागतं. संत निर्दळन नाही करत. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणून यांचं कार्य वेगळे. संतांच्या कार्यात दया मिसळलेली. दया असते तिथे साधुत्व असतं. त्यांची दया भांडवल, त्यांची दया भांडवल ही सत्ता. भांडवल संता. भूतांची दया हे भांडवल संत. तर भूतांची दया हे संतांचं भांडवल आहे, आणि संतत्वही काम करतं. याच्यात दया माया नावाचा प्रकारच नाही. तर दया माया असते तर त्यांनी नको का पाहायला? आता हे देव की वसुदेवाची तरी कुठं दया आलेली दिसते याला? ही ते दया आलेली दिसत नाही त्याला. कारण मग त्याच्या दृष्टीने सगळे जग काय आहे? एकच आहे. म्हणून तशी दया नाही. आता म्हणून खरी तर दया ही आहे बरं का, पण ती दुष्टांचा नाश केला ही दया आहे का? म्हणजे ते निर्दयीपणा आहे. दयाच. आमचे बाबा सांगायचे, कोणी एखादा पेताड मेला तर ते म्हणत टाळी वाजवावी की चांगलं झालं म्हटले. म्हणजे जो लोकांना त्रास देतो होता, दुष्ट आचरण करणारा, तो जर गेला मेला तर त्याचं पुढचं होणारं दुष्कर्म तरी टळलं का नाही? पापच तयार करत होता ना, तो रोज राशीच तयार करत होता पापाची. मग मेलेल्याचं काय खेद करायचं त्याचा? तो मेला काय नाही, ठीक आहे चांगलं झालं म्हटले. कारण तो काय करत होता? पापच करत होता. पाप करत होता तो सुटला ना.
म्हणजे त्याच्या दृष्टीने दयाच केली देवाने त्याच्यावर की ह्याला लवकर उचलला. अजून जास्त नको व्हायला. अजून वाढलं, तुझा पसारा लय वाढत चालला म्हणून आता तोच. आणि ते म्हटले मग सज्जनाला ठेवायला काय अडचण आहे? त्याचं बी ठेवण्याचं काही कारण नाही, कारण सज्जन सुद्धा कार्यपरत्वे त्याचं प्रारब्ध तिथं आलेलं असतं आणि तिथं त्याचाही संपतो. म्हणून जेवढं झालं तेवढं पुष्कळ झालं, पुढच्या वेळेला पाहू. असाही विषय आहे ना सज्जनापूर. म्हणजे म्हणजे सज्जनाला जगवा, सज्जनालाही जगवायचं काही कारण नाही. हा, तो जगवतही नाही आणि मारतही नाही, ते प्रारब्धच त्याला मारतं आणि जगवतं. आता दुष्टाच्या बाबतीत आहे तर दुष्टाच्या बाबतीतही प्रारब्धच काम करतं. हा, त्याचं कारण आहे जसं एखाद्याचं मरण जवळ येणार असेल तर त्या माणसाकडून जसं अपत्य होतं. अपत्य का होतं? अपत्य म्हणजे पथ्य न पाळणं. हे अपत्याला कारण कसं काय होतं? कारण त्याचं शरीर तेवढ्या काळात पाडायचंच असतं, हे पडणारच असतं. आपण काहीच पाहत नाही, काय पाहत नाही तर त्याचं कारण आहे ठीक आहे भरत आलेलं असं, कारण जवळजवळ आलेलं असं. आणि तेच आमचे ते चव्हाण साहेब, त्याला डायबिटिक्स आहे ना, जुना पाठाला येतात ते. हां, येत होते आपल्याकडे येतात, तर त्याची तब्येत ठीक नाही जरा. पण त्यांचं वय चांगलं आहे ना, 80कडे गेले. 80. आणि मग 80कडे 50शीत साखर झाली, 30 वर्ष झाली असतील त्यांना, त्या 50च्या आसपास. तर त्याच्यात इतक्या वर्ष झाल्यावरती त्यांच्याकडून पथ्यपालन कोण करून घेतं? त्यांचं कर्म करून या कर्मात ते म्हणजे एकदम चांगल्या तंतोतंत पथ्यपालन, आणि त्याच्यामुळे दीर्घ मिळाले. पण असा काही नियम नाही की डायबेटिक्स असणारे लवकर मरतात, असाही काही नाही, असा काही नियम नाही. त्यामुळे कोणी काही घाबरायचे कारण नाही. तर तुम्ही आता जेवढं आहे आयुष्यात तेवढ्यामध्ये मात्र काम होतं. म्हणजे तो मनुष्य तसा का राहतो असं जर म्हटलं तर याला कारण तेच राहतं. तर तेव्हा या काय झालं, मुंग्या निघाल्या वलाडी. तेव्हा चला, हा देवकी वसुदेवास्तव झाला म्हणजे याच्यात झाला जरी असेल तरी खरा हा कोणासाठी झाला असं जर म्हटलं तर हा विश्वासाठीच निर्माण झाला. याचा अवतार जो झाला तो अवतार विश्वासाठी. आणि मग त्याला आपण ज्याला म्हणतो कारणामध्ये निमित्त, आणि त्या निमित्तामध्ये कोणासाठी कोणाकडे झाला असं म्हटलं की देवकी आणि वसुदेवाच्या वृष्णीमध्ये झाला. म्हणजे असं म्हणतात ना, वृष्णी नाम वासुदेवस्मी. तुम्ही जरी वृष्णी नाम असले म्हणजे यादव कुळात जन्म जरी झालेला असला, देवकी वसुदेवाच्या, आपण बोलताना असं म्हणतो की देवकी वसुदेवाच्या पोटी बी झालेला असला, किंवा नंद आणि यशोदेसाठी झालेला असला, त्यांचंही पुण्य वेगळं आहे बरं का. यांचं वेगळं आणि यांचं वेगळं. नंद आणि यशोदेने ही तपश्चर्या केलेली दिसते मागच्या जन्मात, आणि मग तुझ्या प्रेम आम्हाला लाभावं, तुझं आम्हाला मातृप्रेम लाभावं अशी तपश्चर्या. आणि ह्यांचा वर आहे आमच्या पोटी व्हावं. काय फरक पडला? म्हणून प्रेम कोणाला मिळालं? ज्या लहान लालन पालनाचं जे प्रेम आहे, जे आईला अपेक्षित आहे, तर ते देवकीच्या नशिबात नाही. आणि ते यशोदेच्यासाठी आहे, तर त्याच्यासाठीचं पुण्य वेगळं आहे. त्या यशोदेचं आणि नंदाचं पुण्य वेगळं आहे. का हो, त्यांना किती पुण्य आहे? म्हणजे पुण्य आहे म्हणजे तो दररोज देवाने त्या यशोदेचा नंदराजाचं सोडून द्या, कारण आईच्या बापापेक्षा आईचं प्रेम म्हणजे मुलगा आणि आई यांच्यामध्ये जास्त प्रेम संवाद आहे. म्हणून त्याच्यातही भेद तेवढा आहे. त्या लहान कृष्णाचं जे अधिक प्रेम ते यशोदेने अनुभवलं, आणि याला कारण होतं तिचं पुण्यांश होता तो. म्हणजे तिने पुण्यांश, तिचा जो पुण्यांश. कितीतरी वेळा उलट तो अशा काही लीला खेळायचा, आणि लीला खेळताना असं तसं आता लहान असताना लहान पोरं माती खातात ना, माती खायला तो बाहेर बलराम दादा आणि हे दोघं जण खेळता खेळता त्याला लीला करायची होती. मग ते लीला करायची होती तर यशोदे बरोबर करायची होती. हा तो प्रेमाचाच भाग आहे. आणि तिकडे ते जाऊन मातीचा ढेकळ खाल्ला. ढेकळ खाल्ल्यावरती त्याने ते ह्याने पाहिलं, ढेकळ खाल्ले का नाही तुम्ही?
माती खात जा. माती खात जा. आता काय खातात तेव्हा लहान बालक ते मातीचा ढेकळ खाल्ला आणि त्याच्यात त्याने ते पाहायला बलराम दादा आहे त्यांची असं तोंडातला असा बुड घालून काढून टाकला. त्याला लीला करायची होती, त्यांनी परत दुसरा असा त्याला न पाहता पण त्याला कळायला पाहिजे असा तो आला आणि तोंड दाबून धरलं. आता तो काय काढना, त्याने ते धरला हाताला यशोदेकडे आणलं. ते म्हणले पा हा काय करतोय, माती खातो. ते तोंड असं दाबून धरलेलं, तोंड दाबून. अरे कृष्णा काय खाल्लं तू? काहीच नाही खाल्लं. ते म्हणलं नाही नाही हा माती खातो. बलराम दादा बलराम दादा खोटं बोलतो. ते पाहिल्यावरती त्यांनी काय केले, यशोदेने असं काढलं, अशी माती काढली. खातं ना असं हांदा नाही, एक पटाक अजून बघू आ कर म्हटल्याबरोबर त्याने ती आणि मग तोंडाचा आकार आणि ती यशोदाबाईया. आता तो तर काय योगमायेच्या द्वारे भक्षुनी मृतिकावदनी दाविली भुवने, भक्षुनी मृतिकावदनी दाविली भुवने. आणि ते ज्या वेळेला आणि मग तोंड आ केल्यावरती आतमध्ये संपूर्ण ब्रह्मांड फिरताना त्या यशोदाबाईने पाहिलं. आणि हा माझा जो बालक माझा मुलगा आहे असं वाटायचं. आणि तिथं जर वास्तविकता तर अशी झाली की प्रचंड सगळी भुवनं फिरताना दिसत आहेत. 14 भुवनं. आपण ज्या ब्रह्मांडात राहतो तिथं भुवनं किती आहेत? 14 भुवनं आहेत. शास्त्राला बी सापडत नाहीत. म्हणजे विज्ञानाला काय त्याचा शोध लागत नाही. विज्ञानाला हे ग्रह तारे दिसत आहेत, ते ग्रह तारे वेगळे आणि भुवनं वेगळी. जसं पृथ्वी तिथे जसं मानव वस्ती आहे आणि हे एक भूलोक म्हणून याची प्रसिद्धी आहे. तर असे काही लोक आहेत, 14 लोक या आपण राहतो त्या ब्रह्मांडात आहेत, ज्याच्यामध्ये जीव वस्ती केलेली, जीववस्ती आहे. त्याच्यामध्ये भगवंत सुद्धा आहे. त्याच्यातले पुण्य आणि पापाच्या जोरावरती त्यांचे विभागणी आहेत. आणि हे सगळं कुणी पाहिलं? यशोदेने पाहिलं. ते चक्कर भोळ येऊनच पडली. अशी पडल्यावरती भगवंताने ते मायावी हे सगळं दाखवलं. आणि पण मग आता भगवंताला जर अशीच चक्कर येऊन पडलेली पाहिली तर आपलं पुढची लीला असंभव आहे. म्हणून हे त्या पुण्याचा अंश देण्यासाठी भगवंताचा अवतार झाला का नाही. पण त्या यशोदेला हे दाखवायचं आहे, हे पुण्याचं आहे का नाही तिचं तुम्हाला. पण तिला परत माया आवृत्त करायची. त्याला योग मायेने तो काय करायचा, पुन्हा झाकून. आणि मग पुन्हा हे माझं पोरग आहे आणि मी त्याची आई आहे, हा भाव तयार झाला पाहिजे ना. आणि तो यशोदाबाई याच्या चित्तात राहायचा, नंदराजाच्या राहायचा, यांच्याही चित्तात पुत्र म्हणून भाव राहिला देवकी वसुदेवाचा. पण वास्तविक जर पाहिलं तर हा कोणाचा असं जर शोधाय गेला तर तो अख्ख्या विश्वाचा आहे. आणि सगळ्या विश्वाला तो पालनाच्या द्वारे त्याच्या पुण्याची भोग देताना दिसतो. आपलं सुद्धा पालन करतो. तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकावे असं वाटतं का नाही? हे काय मग त्याने ते काय केलं म्हणजे असं करा जा ज्ञानेश्वरी ऐकायला. तर हे पालनच आहे, त्यानेच पालन केलेलं आहे. म्हणजे पूर्णतः सारं नियंत्रण त्याचंच आहे. ते म्हणजे मग ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर परत एखादा माणूस सांगणारा लागतो. त्याने लगेच त्या माणसाला शोधायचं, तिथे नेऊन बसवायचं. म्हणून इथे बसवलेलं आहे तेही त्यानेच बसवलेलं आहे. आणि कोणासाठी बसवलेलं आहे? तुमच्यासाठी मला बसवलेलं आहे. म्हणजे असं नाही की मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगतो, काही कारण नाही त्याचं. कारण तुम्हाला तशी इच्छा आहे कशाची, आणि तुमच्याकडे तेवढं काय आहे? पुण्य आहे. आणि त्या पुण्याचा भोग व्हायला पाहिजे का नाही? त्या पुण्याचा भोग तर व्हायला पाहिजे ना तुम्हाला. कारण आम्ही इच्छा केलेली आम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायची. ते म्हणजे कोण सांगेल महाराज? ते म्हणजे थांबा एक जणाला पाठवू. आणि तिथे जाऊन नाही की ते म्हणजे हे पुण्य त्याच्यात असं आहे, हे ज्ञानेश्वरी सांगावी असं माझं काहीतरी पुण्य मागचं पुण्य असलं पाहिजे. जसं तुमचं ऐकावे हे पुण्य आहे तसं मला सांगावे. जसं ते तुम्हाला सांगितलं होतं ते आमचे नामदेव महाराज डोंगरगंजचे. ते म्हटले महाराज तुमच्यापासून मी फार लांब राहतो, नाहीतर दररोज पाठाला आलो असतो. ते म्हटलं मग चालेल, मग काही यायचं असलं तर येत जा. ते म्हटले फार लांब आहे राव. असं करता का? पुढच्या जन्मात माझ्यासाठीच अवतार पुढच्या जन्मात मलाच सांगायला आहे. म्हणजे ह्यांनी कोणाला गुंतवलं?
त्यांना म्हटलं बा तुमचं काय होईल ते होईल, तुम्ही ते भगवान विष्णूकडे जा, ते तुमची व्यवस्था कर. मी काय भगवान विष्णू नाही, तुम्ही तुमची व्यवस्था करेल. मला माझ्याच मोक्षाचं पडलंय, तुम्हाला कधी मोक्ष देईल. आपण मुक्त आहोत का बद्ध आहोत म्हणजे काय माहिती, आपण बोलतोय. तर तेव्हा आपल्याला पुढच्या जन्मात तुम्ही ते म्हटले हो हे खरं आहे बरं का. अगदी तसाच प्रकार चाललेला आहे की सगळ्या जीवांचं त्यांच्या पुण्याच्या अंशाचं पुण्य अंशतेनं हे काय त्याच्या दृष्टीने पाहिलं, आणि जर वाईटच वागत असेल तर त्याच्या दृष्टीने त्याचं निर्धारण सुद्धा भगवंत करतो. तर तेव्हा हा देवकी वसुदेवास्तव झाला, तर मग हा झाला तर मग हे करतो कसं, कार्य कसा करतो, तर त्याची इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती हे भगवंताकडे आहे. काय आहे? इच्छाशक्ती. त्याच्या इच्छाशक्तीने जगत झालं, इच्छाशक्तीने माया ही तमगुण प्रधान झाली. जगत उत्पत्तीला कारणीभूत असणारी माया तमगुण प्रधान होते. ती कोणामुळे? इच्छाशक्ती. त्याची जर इच्छाशक्ती नसेल तर ही तमगुण प्रधान होणार नाही. एकोहम बहुश्याम एकोहम बहुश्याम प्रजा ही इच्छाशक्तीच आहे. मी अनेक रूपामध्ये या, ही इच्छाशक्ती आहे. म्हणून पहिल्यांदा इच्छाशक्ती, नंतर ज्ञानशक्ती आणि नंतर क्रियाशक्ती, असा क्रम आहे बरं या जगाला. लोकांना वाटतं हे कसं काय झालं, कसं काय झालं म्हणजे झालं देवापासून झालं, पण देवामध्ये सुद्धा हे घटक काम करतात. मग देवा हे क्रिया ज्याच्यात घडली जाते ती माया ही स्वतंत्र केली, आणि भगवंताची इच्छाशक्ती. कारण जर इच्छा जर तयार झाली नाही तर काहीच होणार नाही. म्हणून देवाची सुद्धा मायावृत्ती मानलेली, जीवाची अविद्यावृत्ती, अंतःकरण वृत्ती, व्यवहारात आले तर अंतःकरण वृत्ती, स्वप्नात गेले तर अविद्यावृत्ती. काही अविद्या वृत्तीने पदार्थ काही पाहिले जातात, काही अंतःकरण वृत्ती. आता अंतःकरण वृत्ती म्हणजे अंतःकरण हे अविद्येचंच कार्य आहे. म्हणून कार्यामधून निर्माण होणारी अजून घनदाट वृत्ती, म्हणून लोक भगवंताकडे फिरकतच नाही. जे अंतःकरण वृत्तीमध्ये जागृती आहे का नाही, म्हणजे अंतःकरण वृत्ती ही घन आहे, अविद्येचं कार्य येते आणि इतकी घन झाली म्हणून व्यावहारिक जगतात राहणारे लोक उलट पूर्णतः देवाला विसरून गेलेले, म्हणजे स्वरूपाला विसरून गेले. देव या स्वप्नापेक्षा घन मग अधिक घन. कारण अविद्येचं साक्षात कार्य स्वप्न आहे, हे तर अविद्येच्या कार्याचं कार्य. पण कार्य जागृती, पण त्या अविद्या वृत्तीच्या द्वारेच साक्षात्कार होतो. म्हणजे अंतःकरण वृत्तीच्या द्वारे साक्षात्कारापर्यंत हा जीव जातो, पण त्याला तिथून माघारी फिरली पाहिजे. म्हणजे त्याला त्याने जर जाणण्याचं काम या अंतःकरणाकडूनच होतं. म्हणून शुद्ध सत्वगुण प्रधान असं असणारं अंतःकरण परमात्म्याकडे जातं. जे मलिन तमगुण प्रधान रजोगुण प्रधान अंतःकरण परमात्म्याकडे जातच नाही. ते जन्मच्या जन्म इकडेच खपतील, अनेक जन्म घेतील. म्हणून तर सात्विक आहार, सात्विक राहणं वागणं हे सगळ्या गोष्टी ज्या दिल्यात ते त्याच्यासाठी दिलेल्या. जे कोणी तमांश प्रधान राजसी असे राहत असतील तर त्यांचे पुढच्या जीवदशा 100% नक्की. मग ते विषयी सुद्धा बनतात आणि मग त्याच्यामध्ये जातात. तेव्हा सात्विक शुद्ध प्रधान अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती भगवंताकडे जात असते. देव हा इच्छाशक्तीच्या द्वारे जगत उत्पन्न करताना प्रथम मायेच्या संसर्गात आला. आता माया नावाचा पदार्थ हा आपण मानलेला आहे आणि इकडून बोलतोय आपण, जगताकडून त्याच्याकडे बोललो, आणि मग तो मायेमध्ये प्रविष्ट असलेला तर तोच त्या मायेला पुन्हा आपल्या ताब्यात ठेवतो. तर तिला योग माया असं म्हटले. ती कोण आहे? योग माया. आणि जन्मदाती माया ही स्वतंत्र आहे की ज्याच्यामध्ये त्याचा तो प्रविष्ट झाला. म्हणून पती जन्माला माझे उदरी, मी झाली तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्वापरी पती भोगी देवता. तर त्याच्यात एक क्रियाशक्ती असणारी माया आणि दुसरी योगशक्ती असणारी माया याच्यात स्वतंत्र आहे. आणि ती योगशक्ती असणारी माया याच्या अधीन झालेली. कारण जगत उत्पत्तीला कारणीभूत असेल तर ती माया तिथं अधीन पाहिजे ना. म्हणून ती जगत उत्पन्न जरी करते तरी स्वतंत्र जगत उत्पन्न करत नाही. नाहीतर ती तिच्या मनाने स्वतंत्र जर झाली तर जगताचे उत्पत्तीही करेल आणि नाशही करेल.
आणि मग काय होईल? मोक्षावर काय येईल? गदा येईल असं म्हटलं ना. काय म्हटलं? मोक्ष व्यवस्था लागणार आधी मोक्षाचं काय होईल? मोक्ष मिळालेला, मोक्षासाठी प्रयत्न करणारा हा पुन्हा आणखी जन्माला येईल असं माया स्वतंत्र जर केली तर. म्हणून तसं नाही तर ईश्वराकडून निर्माण केलेली ही रचना अगदी सूत्रबद्ध आहे आणि त्याच्यात खाडाखोड काही होत नाही. मग तीच योग माया तिची भगवंताच्या लीलेमध्ये समाविष्ट आहे. लीला करायची असेल तर काय करावं लागेल? योग माया. योग माया आणि म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर स्वरूप. कारण ईश्वर हे परोक्ष, ईश्वराच्या ठिकाणी परोक्षता आहे. मग ईश्वराला जर कार्य करायचं असेल तर अवतार घेताना योग मायेशिवाय घेता येत नाही. म्हणून जो आपण लीला विग्रह असा जो म्हणतो तो योग मायेकडूनच असतो. मग त्याच्यामध्ये ती माया काम करत असते. किंवा जेवढ्या लीला खेळल्या जातात त्या सगळ्या लीलेत कोण वापरली? योग माया. योग माया. आता इथे पर जन्माची लीला जरी खेळली म्हणून 7वा जो अवतार दिला तो योग मायेचा अवतार झाला. म्हणजे कुमारीसाठी गोकुळी गेला. तर ती ही कुमारी नावाची कोण व्यक्ती आहे तिच्यासाठी गेला. कुमारी कोणाला म्हणतात? योग माया. कुमारी लौकिकात कुमारी कोणाला म्हणतात? जिचं लग्न झालं नाही तिचं नाव कुमारी असं असतं. आणि मग तिच्याकडून काही कार्य, तिच्याकडून जे कार्य करून घेतलं जातं ती योग माया. ती योग माया तिचा जन्म कुठे झाला? आपल्या हिच्या यशोदेच्या पोटी. यशोदेच्या पोटी योग मायेचा जन्म झाला. आणि इकडे जो बालक जन्माला आला कृष्ण, ह्यांचं काम संपवलं. कोणाचं? देवकी वसुदेवाचं काम झालं. आमच्या पोटी देवा तूच जन्माला यावं. आलो जन्माला. आता ते काय साधारण ताण देऊन नाही आलं. पहिले तर मेले, नंतर परत ह्याचा जन्म झाला. कधी झाला तर आजचा हा दिवस आहे कृष्ण जन्माष्टमीचा. आणि आजच्या या दिवशी रात्री 12 वाजता नक्षत्र रोहिणी नक्षत्र आणि रात्री 12 वाजता मूळ नक्षत्रही सांगितले नाही. मूळ नक्षत्राचाही उल्लेख आहे बरं का. रोहिणी नक्षत्र जरी असेल तर. कारण ज्या वेळेला महाबळ भटाने पंचांगण काढलं त्यावेळेला त्याला मूळ नक्षत्र दिसलं आणि गर्गमुनींनी काढलं तर रोहिणी धरलं. तर त्याचं कारण आहे हा जसा मध्येच कॉमन आहे. त्या नृसिंह अवतार ज्या वेळेला धारण केला तो स्त्रीचा आहे का पुरुषाचा आहे? तो असा. म्हणून त्या संधीमध्येच त्याचं काम आहे सगळं. म्हणजे कोणाच्या मुळावर आणि कोणाच्या कल्याणासाठी असा तो दोन्हीही भाग त्याच्याकडूनच घडतात. म्हणून थोडं बदल झाला की नक्षत्र बदलतं. म्हणजे पॉइंटमध्ये नक्षत्र बदलतं. सेकंदाच्या काही अवधीत त्यांचा नाश करण्याकरता त्यांना पाठवतो. म्हणून त्यांनी नाचताना सुद्धा नक्षत्र ते सांगू शकतो ना. सांगलं असं सांगितलं पण ते नक्षत्र बरोबर होतं. कारण नंतर लगेच मूळ नक्षत्र होतं. त्याने तेच धरलं ना. कारण तो कोण होता? महाबळ भटच होता आणि त्याला काय धरायचं होतं. मग त्यांनी कोणतं धरलं? मूळ अक्षर संपवायचं होतं. रोहिणी नाही धरायचं कारण त्याला संपवायचं म्हणून मूळ अक्षर सांगितलं. ते म्हणजे हे याला इकडंच धरावं लागेल आपल्याला. याला इकडं नाही धरता येणार. म्हणून काहींचं कल्याण आणि काहींचा नाश हे दोन कामं झाली आणि हे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आला आणि त्याची जी बहीण म्हणून धरली गेली ती ही योगमाया. ती कोणाच्या पोटी आली? पण त्या योगमायेकडूनच हा सर्व कार्य करून घेतो. तर तेव्हा मग असं लिहिलंय माऊली ज्ञानोबराय म्हणतात की हा देवकी वसुदेवास्तव झाला म्हणजे अवतार झाला आणि स्तव झाला. म्हणजे आपण सगळं त्यांच्या पुण्यांशाचा भाग लावून सांगितलं तुम्हाला. हा योगमाया तुझं काढील ते. हा योगमाया तुझं काढील ते. हा तर ते सगळं त्याने ते यांना सांगितलेलं होतं. कोणाला? वसुदेवजींना सांगितलेलं होतं त्या अगोदर. आता ते सगळं डिटेल कथा तुमच्या समोर भागवताचे आहेतच. आणि आपल्याला फक्त ओबीच्या संदर्भाने तेवढाच विषय पाहायचा. आपल्याला काय भागवत सांगायचं नाही.
तर तेव्हा तो मग त्यानंतर ज्या वेळेला अवतार धारण केला वसुदेवजींनी, त्यावेळेला या अष्टमीच्या दिवशी आजच्या त्या तिथीला वार कोणवार सांगितलेला आहे, त्याच्यावर बुधवार सांगितलेला आहे. त्या बुधवार वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत सांगितले तसे परीक्षित रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली माया घाली अस्त्र रक्षपाल. तेव्हा माया म्हणजे तीच योग माया ती आधी आलेली होती. तिने सगळ्यांना काय केलं, मोहित करून टाकलं. एवढ्या म्हणजे कडे कुलपामध्ये ठेवलेलं, पण त्या माया तिथे जर योग शक्ती असेल तर काय अडचण आहे तेव्हा. आणि तिथं त्या शक्तीने सगळ्यांना मोहित केलं. जन्म झाला कृष्णाला. जन्म झाल्यावरती तिला आनंदही झाला. आणि आनंद झाल्यावरती आता तिथं म्हणतात एक टोकरी होती, त्या टोकरीमध्ये आता टोकरी काय कंसाने आणून दिली होती का? तो म्हणाल याच्यात टाका आणि इकडून घेऊन जा. कंस कसं काय करेल काय? पण हे सगळं काम कोणाचं आहे? योगमायेनेच केलेलं आहे. आणि त्याच्यात ती टोकरीन वस्त्रन ते सगळं व्यवस्था केली, कुल्प गळाली, याच्यामध्ये टाकलेल्या कृष्णाला घेऊन वसुदेवजी निघून गेले. म्हणजे बाहेर मंद मंद पाऊस चालू होता. त्याच्यामध्ये हा अगदी आनंदात पहिल्या दर्शनाचं भाग्य झालं. चंद्रमा तर हसला, तर म्हटलं बस आपलं तर कामच झालं. म्हटले भगवंताच्या अवताराला पहिलं दर्शन करणारे आपला नंबर लागला ना, माणसं फार खुश होतात. लवकर देवाचा नंबर लागला म्हणजे बा आमचं ना मागच्या दाराने नंबर लागला. ठीक आहे, खुश झाले तेवढे. त्याला हा झाला. मेघ गर्जना करून राहिले तर त्याच्यावरती मेघांनाही आनंद झाला आणि सगळ्यांना आनंद झाला. पण मग आता सगळ्यात जास्त आनंद होणार होता आपल्यातून जाणार हा, म्हणून यमुना मैया. ह्या यमुना मैयेला फार आनंद झाला. म्हटले आपल्याला देवाचं दर्शन घडणार. आणि ती यमुना मैया अशी वसुदेवजी आत चाललेले आणि आत चाललेले ते इतकं पाणी आलेलं आहे. पण विचार केला जर नाही जावा तर तिकडून बी अडचण. जर ह्याला जर उद्या कशाचं काय तेव्हा कधी जागा होतील हे काही सांगता येणार नाही सगळा. त्याच्यापेक्षा या पाण्यात वाहून गेलो ना तरी चालेल म्हणून अगदी हृदयावर दगड ठेवून धोंडा ठेवून वसुदेवजी पाण्यात शिरलेले आहेत. पुत्राला असं वरती धरलेले. पुत्र आहे ना माझा पुत्र, घ्या करा तपश्चर्या माझा पुत्र म्हणा. आणि त्या पुत्राने तर एवढा ताण दिलेला तर इकडं. आणि तिथं ते काय देव की तरी काय प्रसन्न असेल का? धनी गेलेले तर निघून गेलेले आणि पुढं काय होणार आहे? किती काळजी असेल हो, काय तिच्या काळजीला माप आहे का? ह्याचा जन्म आणि ह्यांच्या दुःखाचा पार अगदी उत्कर्ष. नंतर हळूहळू आता त्याच्यात ते यमुनामय असं कथेमध्ये असा विषय आला की यमुनामयेला दर्शन घ्यायचं. कोणाचं दर्शन घ्यायचं आहे? कृष्णाचं. आता कसं काय दर्शन घ्यायचं? आता टोकरीत वरती त्याच्यात वसुदेवजी असे उंच आणि त्याचे पाय. मग ह्याने काय केलं, फार पाणी वाढलं. याच्यात त्या बापाची परीक्षा. इतकं पाणी गटांगळ्या खायला लागला, नाकातोंडात पाणी जायला लागला. ते म्हणले आता नाकातोंडात पाणी गेलं बस झालं आता. हे काय ऐकणार नाही. ते यमुनामय त्यांनी काय केलं, म्हणून तो अंगुष्ट काढला, पाय काढला आणि टोकरीतून खाली टाकला आणि अंगुष्ट काय केला खाली काढल्यावरती यमुनामयाने दर्शन घेतल्याबरोबर शांत झाले. असं आता यमुनामयाने दर्शन घेण्यासाठी तिच्या ज्या लाटा आहेत त्याचा भागवतामध्ये हात म्हणून वापर केला असं सांगितलं. स्पर्श केला बा ठीक आहे, काय अडचण नाही, कारण जल हे तिचं शरीरच आहे. आणि मग तिने केल्यावरती हे निघून गेले. कुठे गेले म्हणताल तर कुमारीसाठी गोकुळी गेला. म्हणजे ह्याला उचलून नेला. हाच सगळी कामं करायला लावतो. मला हिथून नंदाच्या घराला गोकुळाला माया उपजली ते नेई मज आण ये, तिला इथे आण आणि मज तिथे ने. आणि हे सगळं काम यानेच केलं. तेव्हा हा नामा म्हणजे माझा, तर हा बापच आहे सगळ्यांचा. कुमारीसाठी गोकुळी गेला. देवकी वसुदेवास्तव झाला त्यांच्यासाठी आणि गेला
कुमारीसाठी गोकुळी गेला, म्हणजे योगमाया तिथं उत्पन्न झालेली होती, तिच्यासाठी तिथे गेला. त्या योगमायेच्या जाग्यावरती हे राहिले बाबा. आणि त्याला आधीच सांगितलं होतं आकाशवाणीने की तिथून गेल्यावर तिचा यशोदा प्रसूत झालेली आहे आणि तिच्या पोटी जन्माला आलेली ही माया तो टोकरीमध्ये टाक आणि पुन्हा इथे घेऊन ये. झालं सुद्धा तसंच झालं. तर तेव्हा ही योगमायेने 7व्या तिच्या अवतारामध्ये, योगमायेचा 7वा अवतार झालता ना, हातातून निसटली आणि त्यावेळेला सांगितलं होतं की तुझ्या हाताला लागणार नाही, हा हाताला लागणार नाही. त्या हा मारली आणि 7वी निसटून गेली ती योगमाया. आणि 7वा गर्भ इकडे गेला, रोहिणीच्याकडे गेला, संकर्षण. बलराम त्याला संकरी जन्म झाला. आणि 8वी ही योगमाया. योगमाया. तर योगमाया का कृष्ण? कृष्णच आहे, पण याचा आता तिकडे जे जन्म घेतला तो इकडे आणायचा. तेव्हा 8वा कृष्ण जन्माला आला. पण 8वा झाल्यावरती तिथे ज्या वेळेला यशोदा मैयाच्या तिथे गेल्यावरती ती प्रसूत झालेली पाहिजे. काय प्रसूत झालेली? एक मुलगी त्या अंगावरती खेळते. आता अंगावरती खेळण्याचा असा काय प्रकार आहे काय तिचा? त्यांनी ह्याला धरलं, त्याच्यात टाकलं, तिला सोडलं, ह्याला सोडलं आणि खाली टाकलं. आणि मग हा कृष्ण खुशाल तिथं खेळायला लागला. इतकी सोपी प्रसूती असते का? पण अवतारात वाचते. कोणी म्हणेल की हे असं घडतं का? घडतं. प्रसूत झालेली मग आता काय झोप लागेल का तिला? पण इथे घडतं. योगमायाच होती ना, योगमायाच. आणि दुसरी गोष्ट, हिची प्रसूती किती अवघड देवकीची, आणि इकडे प्रसूती किती सोपी. म्हणून दोघींच्या पुण्यातला हा फरक दिसतो. याचं फक्त लालन पालन अपेक्षित होतं का, ह्याचा त्रास अपेक्षित होता यशोदेला. म्हणून यशोदा अगदी सहज प्रसूत झालेली दिसते. आणि तिने ज्या वेळेला सकाळी पाहिलं त्यावेळेला पोरगं तर अंगावर खेळत होतं. हा. आणि मग ही तिकडे घेऊन गेला ज्या योगमायेला, म्हणजे कुमारीला वसुदेवजी टोकरीत टाकून घेऊन गेले. पुढचं काय झालं तिकडचं आपल्याकडे नाही जायचं. तो मी प्राणासकट पियाला पुतणे ते माऊली म्हणतात की त्याच्यानंतर पुढे काय झालं तर माझं कर्तृत्व सुरू झालं. आणि कर्तृत्वामध्ये पहिल्या गिरायकाचा उल्लेख केलेला आहे. पण त्या प्राणासकट पियाला पुतणे, ही पुतणा म्हणजे रत्नमाला, जी बळीराजाची मुलगी म्हणून सांगितली. आणि ती ही अधिक पुण्यवंत होती. म्हणजे अधिक पुण्यवंत होती तर मग काय झालं की ज्या वेळेला वामन अवतार झाला त्याच वामन अवतारात अत्यंत सुंदर आणि देखणा अतिशय गोजीरवाणा असं मुलगा त्यांनी पाहिलं त्या रत्नमालेने. आणि मग पाहिल्यावरती तिचा जसा प्रभू रामचंद्रांना पाहून ऋषीमुनी भाळले तसंच ती सुद्धा भाळली आणि म्हटली इतका सुंदर मुलगा गोत्रा मला झाला तर किती चांगलं होईल. असा पुत्र मला व्हायला पाहिजे. मी त्याला स्तनपान करेन. आणि त्याला इतका हर्ष झाला. पण त्याच्यानंतर मी त्याला दूध पाजेल असं म्हटल्यानंतर म्हणजे तिच्या त्या भावना तयार झाल्या. भगवंत म्हणजे या जन्मात काय आपलं जमणार, या अवतारात नाही जमत, कारण प्रत्येक अवतार आपले वेगवेगळे असतात. पण तुझा तसा भाव असेल तर मी तुझ्या पोटी सुद्धा दूध प्यायला येईल. पोटी नाही येणार पण प्यायला येईल. कारण फक्त एवढ्याच शब्दाचा विषय, एकाचा जन्माचा विषय, एकाचा लालन पालनाचा, कोणाचा यशोदेचा. जन्माचा विषय वसुदेव. आता वसुदेव सोडून द्या, देवकीचा जन्मा देवकीच्या पोटी. लालन पालनाचा विषय म्हणजे पुण्य यशोदेचं. आणि दूध पालण्यासाठी मी पुण्यच लागेल का नाही. ती म्हटली मग माझ्याकडे एवढं, ते म्हणजे तुझ्याकडे बी येईल. पण तुझ्याकडे येईल तर तिच्या पोटी जन्म नाही, तिच्या पोटी लालन पालन नाही. कोणाच्या पुतणे पण प्रत्येकाच्या पुण्याची किती भेद आहे. आपल्याला वाटतं सगळं एकत्र कसं काय राहील. हा दाखवतो वेगवेगळे. ह्याला आई बाप सुद्धा वेगवेगळे असतात. एकच बाप नाही, 4-4 बाप असले तर ह्याला काही अडचण नाही. ह्याला 5 आया असल्या तर काही अडचण नाही. आता इथं आयाच झाल्या का नाही सगळ्या, पुतना ही आई झाली का नाही. स्तनपान कोण करतंय? आईच करते. यशोदा आईच आहे.
देवकी आईच आहे, पण पुण्यभेद वेगवेगळे आहेत. त्यांनी काय केलं असं म्हटल्यावरती मग पुढे प्रसंग असा झाला की पुढे बळीचा काय झाला, म्हणजे बळीराजा याला पाताळात घातला. आणि ते कोणी पाहिलं, रत्नमालेने पाहिलं. तेव्हा माझ्या बापाला पाताळात नेलं, ज्या बालकाची मी काय करत होती इच्छा, याला मी विष देऊनच मारी, असा भाव तयार झाला. कोणाच्या चित्तात, पुतणेच्या चित्तात हा भाव झाला, मी तुला विष देऊनच मारेन. तो म्हटला तरी चालेल, तरी सुद्धा दूध जरी दिलं तरी चालेल आणि विष दिलं तरी चालेल. आणि मग त्याच्यानंतर त्याने या पुतणेने ज्या वेळेला याच्या अवताराशी समांतर आहे ना, कारण देवाच्या अवतार आता तिलाही भोग द्यायचा आहे ना, कोणता, विषाचा. म्हणजे आता तिला विषाचा भोग द्यायचा आहे, त्याच्या आधी तिने दुधाचा भोग दिला. तिने नसतं विष दिलं असं नाही, तर आधी काय होतं, म्हणून ती स्तनात विष घेऊन आली. हे जरी असेल तरी स्तनात अगोदर काय असतं, दूधच असतं. म्हणून त्याने ज्या वेळेला ती आली, ठुमकत आली. आता तो फार मोठा प्रसंग आहे आणि आपली वेळ संपलेली. तर तेव्हा मग आली आणि मग तिने ते यशोदामाईकडून ज्या वेळेला घेतलं ते बालकाला, तर तिने मग त्याला स्थानाला लावलं, तर दूध दिलं. आधी दूध आलं आणि त्या दुधाचा ते म्हटले पहिला हिशोब मिटला. पहिला हिशोब मिटला का नाही, कारण तिने त्याच्यासाठी तर केलंच होतं की ते प्रेम होतच. आता दुसरा हिशोब घेऊ आता म्हटले, आणि मग दुसऱ्या हिशोबाला सुरुवात झाली. तर मग तिने, कारण ती ही मायावी होती, सामान्य स्त्रीला हे संभवनी ऐकावं नाही, तर ती मायावी होती. आणि तिचा दुसऱ्या हिशोब ते म्हटले तसं त्याच्यात विषाची उत्पत्ती झाली. आणि विष किंवा ती मायावीच असली आणि तिला काही अडचण नाही त्याच्यात विष धारण करायला. आणि त्यावेळेला दुसरा हिशोब सुरू झाला. आणि दुसऱ्या हिशोबात काय झालं, तर ते विष प्राशन केलं. तिचे पुढे प्राणही प्राशन केले, कारण प्राणासकट प्याला. तुला माझा प्राण प्रिय होता ना, मलाही तुझा प्राण प्रिय आहे, म्हणून तो प्राणही शोषला. कोणाचा, पुतणेचा. आता प्राण शोषण करणं या पदात तिला सायुज्य मोक्ष दिदला पुतणे, सायुज्य सौरस्वती दला पुतणे. सायुष्य सौरस्वती दला पुतणे. माऊली ज्ञानोबा दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात, जे स्तनपानाचे विष बाजू आहे. मारवावया मारवाली, संकाधिकारी माने. जे संकाधिकाचे निमाने. सायुज्य मोक्ष दिदला पुतणे, जे विषाचेनी स्तनपाने मारवाली. आता पूर्ण होईल दुसऱ्या वेळीत म्हटलं तसा हा प्राणासकट पेयाला पुतणे ते, अर्थात त्या पुतणेला सायुज्य मोक्ष दिला. हे सगळं अवतार कार्यच आहे. पण मूळ ओवी आलेली होती ती कृष्णीनाम वासुदेवस्मी. तर हा मी कशा यादव कुळात जन्म घेतलेला आहे, मूळ श्लोक आहे तो. आणि त्याच्या खालची ही ओवी आहे की जो देवकी वसुदेवास्तव झाला, कुमारीसाठी गोकुळी केला, तो मी प्राणासकट पेयाला पुतणे ते. तर तेव्हा हा इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, ज्याच्यामध्ये योगमायेचा वापर करून हा काम करत असतो. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.